नमस्कार, मी सुवर्णा. 4 वाजलेले आहेत. पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. सुरुवातच एका ब्रेकिंग न्यूजनं करूया. औरंगजेब क्रूर नव्हता असं चुकून बोललेल्या वक्तव्याबाबत आव्हाडांनी आपली चूक मान्य केलेली आहे. औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचा दावा आव्हाडांनी केलाय. औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये जितेंद्र आव्हाडांकडून ही चुकीची माहिती समोर आली होती आणि त्यांनी त्याबाबत पुन्हा एकदा चूक आपली मान्य केलेली आहे. औरंगजेबाचा मृत्यू नगरच्या भिंगारमध्ये झाला होता. औरंगजेबाच्या इच्छेनुसार औरंगाबादमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी त्यांची चूक मान्य केलेली आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं होतं, जी माहिती दिली होती ती चुकीची होती हे त्यांनी मान्य केलंय. औरंगजेबा संदर्भात काही विधानं जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. औरंगजेब हा क्रूर नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी चुकून केलं होतं आणि ते आपण वक्तव्य चुकून केलं असं जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केलेलं आहे. औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचा दावा आव्हाडांनी केला. औरंगजेबाचा मृत्यू हा खरं तर औरंगाबादमध्ये नव्हे तर नगरमध्ये झाला होता. चुकीची माहिती जी जितेंद्र आव्हाडांकडनं दिली गेली त्याविषयी त्यांनी स्पष्टता केलेली आहे की मी चुकीची माहिती दिली. औरंगजेबाच्या मृत्यूबाबत माझ्याकडून चुकीची माहिती दिली गेली. नगरच्या भिंगारमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे हे त्यांनी स्पष्ट केलं आणि औरंगजेब क्रूर नव्हता. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही. म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला. त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली. औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य जे जितेंद्र आव्हाडांनी केलं त्याची सर्वासर्व करण्यासाठी पुन्हा एकदा पत्रकारांसमोर गेले जितेंद्र आव्हाड आणि त्याचं स्पष्टीकरण देताना औरंगजेबाच्या मृत्यूविषयी चुकीची माहिती त्यांनी दिलेली आहे. या सगळ्याविषयी बोलूया. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याशी. सावंत सर, जितेंद्र आव्हाड यांनी चूक मान्य करण्याकरता खरं तर पत्रकारांना बोलवलं, पण पुन्हा एकदा औरंगजेबाच्या मृत्यूविषयीची चुकीची माहिती दिली आहे. काय सांगाल, सत्य काय आहे? औरंगजेबाला आत्ताच जे नगर आहे, अहमदनगर ज्याला म्हणतात, त्या नगरमध्ये भिंगार नावाचं एक गाव आहे. जवळच आहे ते, नगरमध्येच. त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालाय नगरमध्ये. आणि नंतर तिची मुस्लिम धर्माप्रमाणे तिची आतडी वगैरे काढली आणि तिथं पुरली त्याला ह्याच्यामध्ये भिंगारमध्ये. आणि तिथून नंतर त्याला खुलताबादला, म्हणजे खुलताबादला नेलं आणि तिथं पुरलेलं आहे त्याला. बर. पण म्हणजे एक चूक सुधारण्यासाठी पत्रकारांच्या समोर गेले आणि दुसरी चुकीची माहिती दिली असं म्हणायचं? त्यांनी काय बोलले मी ऐकलेलं नाही आहे तिचं नेमकं, आव्हाडसाहेब काय बोलले. पण एकदा इंद्रजित सावंत, जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलंय ते पुन्हा ऐकूया एकदा. हा, ऐकूया. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही. म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला. त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली. सावंत सर, तुम्ही ऐकलं असेल त्याचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला असं म्हटलंय जितेंद्र आव्हाडांनी.
इतिहासामध्ये अगदी स्पष्ट नोंदी आहेत की औरंगजेबाचा जे काय मृत्यू झाला तो नगरमध्ये झाला, भिंगारमध्ये झाला. तिथं त्याची एक कबर आहे आणि तिथनं त्याला औरंगजेबाचं जे शव होतं ते नेलं आणि खुलताबादला त्याला पुरलं. तर हे वास्तव आहे. आज सुद्धा खुलताबादलाच औरंगजेबाची कबर आहे. औरंगाबादचा आणि औरंगजेबाच्या मृत्यूचा काहीही संबंध नाही. नक्की. पण इतिहासातल्या व्यक्तिमत्वांविषयी माहिती नसताना अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. मग ते महापुरुष असतील, मुघल बादशाह असतील, या कुणाविषयी ही माहिती नसताना जी वक्तव्य केली जात आहेत त्याने नवनवे वाद निर्माण होत आहेत असं वाटतं सावंत सर? महाराष्ट्रातल्या संपूर्ण राजकारण्यांना इतिहासाचा अभ्यास कमी आहे, सगळ्याच पक्षातल्या, म्हणजे राज्यपालांपासून सगळ्यांना. आणि त्यामुळं वारंवार अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे. खरं तर मला असं वाटतं की विधानसभेच्या अध्यक्षांनीच पुढाकार घेऊन सगळ्या राजकारण्यांचा एक इतिहास अभ्यास वर्ग घ्यावा आणि त्यांना समजून सांगावा इतिहास मराठ्यांचा काय आहे तो. नक्की. धन्यवाद इंद्रजित सावंत सर, तुम्ही सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात या सगळ्या विषयी. त्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर होता असं वक्तव्य केलं होतं. आपल्या त्या वक्तव्यासंदर्भात बोलण्याकरता, स्पष्टीकरण देण्याकरता ते पत्रकारांसमोर आले. पण पत्रकारांशी बोलत असताना औरंगजेबाच्या मृत्यूविषयी त्याने पुन्हा चुकीची माहिती दिलेली आहे की औरंगजेबाचा मृत्यू हा औरंगाबादेत झाला. औरंगाबादेत त्याचा मृत्यू झालेला नसून नगरच्या भिंगारमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती इतिहासात ज्याची नोंद आहे. आणि पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांनी चूक केलेली आहे. मुंबई महापालिकेतील भाजप पक्षाचं कार्यालय पुन्हा सुरू करण्यात यावं, भाजपच्या माजी नगरसेवकांनी ही मागणी केलेली आहे. ईश्वरताई पेडणेकर यांनीच आयुक्तांना फोन करून असं सांगितलं की सगळी ऑफिसेस बंद करा आणि आयुक्तांच्या या निर्णयानंतर त्यांनी आयुक्तांना धन्यवाद म्हणून एक मेसेज सुद्धा पाठवला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही आयुक्तांना अशी विनंती केली की मुंबई महानगरपालिकेत आता बॉडी नसल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे अनेक नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात येतात, त्या ठिकाणी सगळ्यांना भेटतात आणि स्वतःच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आमची विनंती अशी आहे की या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या इतर सगळ्या सुविधा आणि कारभारांची माहिती घेण्यासाठी सगळे माजी नगरसेवक किंवा नगरसेवकांना भेटायला येणारे मुंबईकर यांच्यासाठी ही कार्यालयं आपण पूर्ववत सुरू करावीत अशा प्रकारची विनंती ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांना केली. आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की मी या विषयाकडे गांभीर्याने बघतो आणि लवकरात लवकर निर्णय घेतो अशा प्रकारचं आश्वासन हे आयुक्तांनी आम्हाला दिलेलं आहे. ओके. मुंबई महापालिकेमध्ये भाजप कार्यालय सुरू होणार. भाजप माजी नगरसेवकांनी ही मागणी केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुंबई महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करताना दिसले. मुंबई महापालिकेत ते आलेले होते. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार सगळ्या पक्षांचं कार्यालय होईल याबाबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. चंद्रपूर वणी या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची तयारी आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपुरातील सभास्थळी सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट करणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली. त्यावरून या चर्चा सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच काँग्रेसच्या धानोरकरांच्या ऐवजी म्हणजे काँग्रेसच्या धानोरकरांच्या विरोधात आता अहिर यांच्या ऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट केलं जात आहे असं दिसतंय. भाजपच्या लोकसभा प्रवास अभियानाला सुरुवात झालेली आहे. पहिली सभा, त्यातली पहिली सभा ही अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची चंद्रपुरात होती. चंद्रपूरच्या सभेत हंसराज अहिर यांच्या ऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट करण्यात आलं.
चंद्रपूरला लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सभा घेतली. भाजपच्या मिशन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. महाराष्ट्रातील 18 जागा 2024च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आणण्याची रणनीती या माध्यमातून आखली गेली आहे. दिशा देणारा दूरदृष्टीचा मार्गदर्शक म्हणून एकच नाव सर्व मगर कभी कभी पैर पीछे होता है पर वो अस्थायी रूप से होता है। आज यहाँ आई हुई जनता को, यहाँ आई हुई कार्यकर्ता भाई बहनों को, माननीय नड्डा जी को यह बताना है कि आप यहाँ आए हो, आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं। और सिर्फ स्वागत नहीं करते, ये हमारी रिटर्न गिफ्ट होगी कि आने वाले दिनों में महानगर पालिका हो, जिला परिषद हो, विधानसभाएं हो, विधान परिषद हो, लोकसभा हो, जब जब भारतीय जनता पार्टी का प्रत्याशी चुनाव में खड़ा होगा, जीत सत्य की होगी, जीतेगा भारतीय जनता पार्टी। 15,000 रुपए हेक्टेयर धान के किसान को बोनस मिलने वाला है। यह सबसे बड़ा निर्णय हमारे चंद्रपुर और गढ़चिरौली के लोगों के लिए किया है। मैं फिर एक बार आपको यही बात करने जाऊंगा, हमारा संगठन, आपका आशीर्वाद, मोदी जी और अमित भाई का आशीर्वाद, देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र आगे जाएगा। और निश्चित रूप से पिछले बार जो हम कुछ जगह कमजोर गिरे थे, आपको हम वादा करते हैं विदर्भ से 11 के 11 सांसद भारतीय जनता पार्टी और शिवसेना युति के एकनाथ शिंदे जी के नेतृत्व, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी, इनके समन्वय से मोदी जी, अमित भाई आपके नेतृत्व में हम आपको देंगे। लोकसभेसाठी भाजपनं मिशन 45 आखलेलं आहे. त्यासाठीची जी योजना आहे त्याची सुरुवात अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपुरातल्या सभेत झाली. चंद्रपुरामध्ये हंसराज अहिर यांना प्रोजेक्ट करण्याऐवजी, कारण ते मागच्या वेळेला लोकसभेचे उमेदवार होते निवडणुकीचे, त्यांना प्रोजेक्ट करण्याऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट करणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली. त्यामुळे आता चर्चा अशा सुरू झालेल्या आहेत की चंद्रपुरातून लोकसभेच्या रणांगणामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना भाजप कदाचित उतरवेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं. जगभरात मंदीचं सावट असताना मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगतीपथावर असल्याचं वक्तव्य नड्डांनी केलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश पुढे नेण्याकरता झटत आहेत. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत मजबूत होत असल्याचं नड्डांनी स्पष्ट केलं. तसंच दुसरीकडे देशातील नागरिकांकरता मोदींच्या नेतृत्वात अनेक योजना आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या विकासासाठी मोदींकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले. दरम्यान मोदींनी 11 डिसेंबरला तब्बल 75,000 कोटी रुपयांच्या योजना महाराष्ट्राला दिल्या असल्याचा पुनरुच्चार नड्डांनी केला. दुसरीकडे मोदींच्या अध्यक्षतेखाली भारतानं आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत केलेले आहेत. यावेळी रशिया आणि युक्रेन युद्धाची आठवणही नड्डांनी करून दिली. रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे मोदींच्या मध्यस्थीमुळे थांबलं असं कौतुक नड्डांनी जाहीर सभेत बोलताना केलं. भारत जैसे देश, 130-35 करोड़ का देश, इसका नेतृत्व हमारे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी कर रहे हैं, जो देश को विपरीत परिस्थिति में भी आगे ले जाने में कोई कसर नहीं छोड़ रहे हैं. इसको हमको समझना चाहिए. और फिर मैं यहां यह भी कहना चाहूंगा, सिर्फ कहने के लिए मैं नहीं कह रहा हूं, जिस देश ने हमको 200 साल तक राज किया, ब्रिटेन, आज इस मंदी के जमाने में भी भारत ब्रिटेन को पछाड़ करके दुनिया की 5वीं नंबर की अर्थव्यवस्था बनकर के खड़ा हो गया. जब यूक्रेन का युद्ध छिड़ा तो हमारे 32,000 विद्यार्थी वहां पढ़ा करते थे. प्रधानमंत्री मोदी जी ने एक समय में पुतिन से बात की और एक समय में ज़ेलेंस्की से बात की, युद्ध को रुकवाया और भारत के लोगों को वापस सुरक्षित भारत पहुंचाया. इस बात को भी हमको ध्यान में रखना चाहिए. दरम्यान चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी मुनगंटीवार यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. मोदी सरकारनं 2016 साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं आज मोठा निकाल दिलाय. केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटबंदीचा निर्णय वैधच आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण 58 याचिका होत्या. त्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिलाय. नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही. नोटबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही. नोटबंदी करण्याआधी केंद्र आणि आरबीआय मध्ये 6 महिने चर्चा झाली असंही समजतंय. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या निकालाचं वाचन केलं. आज मध्यरात्रि यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे, यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने योग्य आहे असा निर्णय दिला. नोटबंदी करताना त्यांच्या मनामध्ये एकच भूमिका होती की या देशामध्ये जो ब्लॅक मनी आहे हा ब्लॅक मनी यातून नष्ट व्हावा, देशाची इकॉनॉमी ही विकासाच्या प्रगतीच्या उन्नतीच्या दिशेने वेगाने जावी या दृष्टीने माननीय मोदीजींनी प्रयत्न केला. भ्रम निर्माण करणारे अफवा पसरवणाऱ्यांना या निर्णयातून कायद्याच्या चाबकाने योग्य असा समज दिला आहे. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर या संदर्भात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण पेटलंय. आता याच वक्तव्याचे राज्यभरात पडसादही उमटू लागले. पुणे, नाशिक, ठाणे, जालना इथे राज्यात भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर नाशिकमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर ठाण्यासह जालन्यातही भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे कोट्यवधी लोकांचं दैवत आहे. त्यांनी देशासाठी, धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं. स्वतःच्या शरीराच्या हाल अपेष्टा होऊन देखील त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही, हा इतिहास आहे. असं असताना देखील केवळ मतांसाठी, काही विशिष्ट समाजाच्या मतासाठी अजितदादा पवार इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगजेबाला मानणारा जो वर्ग आहे त्याला आकर्षित करण्यासाठी अजितदादांचं हे वक्तव्य आहे. परवा अजितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. संभाजीराजे होय ते धर्मवीरच होते. त्यांनी हिंदू समाजाच्या हिताच्यासाठी त्यांनी काम केलं. अजितदादा पवार हे कायमच असे वादग्रस्त वक्तव्य करतात. संभाजीराजेंचा अवमान करून त्यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, नाहीतर त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा. पुढच्या बातमीकडे वळतोय. धर्मवीरवरून रणकंदन सुरू असलेलं बघायला मिळतंय. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आणि धर्मवीरही होते असं विधान संभाजीराजे छत्रपतींनी केलं. अजित पवार यांनी वक्तव्य चुकीची करू नये. जबाबदार पुढाऱ्यांनी बेजबाबदार आणि वाद निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत. अभ्यास करण्यापूर्वी बोलणं टाळावं असा सल्लाही अजित पवारांना संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. अजित पवारांनी कुठला रेफरन्स घेऊन त्यांनी ती वाच्यता केली हे त्यांनीच सांगावं. माझा उलट त्यांना सूचना ही राहील की कुठलेही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक घटना जर बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे. अर्ध सत्य बोलले.
त्यांनी स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मरक्षक नव्हते, धर्मवीर नव्हते, हे साफ चुकीचं आहे. माझी सगळ्या पुढाऱ्यांना विनंती राहील की इतिहासाच्या बाबतीत तुम्ही घटना जे काही कोट करता, तुम्ही आत्ताच कालखंड बघता आणि तो 300 वर्षाच्या अगोदर जाता, हे बरोबर नाहीये. आणि इतिहासकारांनी जे अॅनालिसिस केले त्याचं आपण आत्मचिंतन करायला पाहिजे आणि आत्मचिंतन करून आपण समाजाला दिशा कशी देऊ शकतो. एवढा मोठा इतिहास आपला आहे, असं काहीतरी विकृत तुम्ही काहीतरी बोलून जाता आणि वादविवाद परत निर्माण करता, हे जबाबदार पुढाऱ्यांना हे शोभत नाही. अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजेंबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण पेटलंय. त्यातच आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवारांना भाजपतर्फे धरणवीर हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं म्हटलंय. अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला, त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली, पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या बद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आमच्या वतीने त्यांना धरणवीर असा पुरस्कार आम्ही त्यांना नावं दिलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत खळबळ उडवून दिलेली आहे. रूपकुमार शहा हे कूपर रुग्णालयाचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी सुशांतच्या मृत्यूबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते. त्यांचा सुशांतचा मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ राणे यांनी ट्विट केलाय. हे स्पष्ट आहे की रूपकुमार शहा हे सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह घेऊन जाणारे होते. सुशांतच्या शवविच्छेदनादरम्यान ते तिथे उपस्थित होते. शेवटी सत्य बाहेर येत आहे. अब बेबी पेंग्विन जास्त लांब नाही, न्याय मिळेल असे ट्विट नितेश राणे यांनी केलंय. शिजानला आत्महत्या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा शिजानच्या कुटुंबियांनी आरोप केलाय. इतकंच नाही तर तुनिशाच्या आत्महत्येला तिची आईच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच तुनिशा कधीही मशिदीत गेली नाही, तो फोटो शूटिंग मधला असल्याचं त्यांनी सांगितलं. जहां तक तुनिशा का ये सुसाइड का प्रकरण है, उसमें शिजान या उसके पूरे परिवार का दूर दूर तक ना तो कोई लेना है ना तो कोई देना है. शिजान का और तुनिशा का 15 दिन पहले जो ब्रेकअप हुआ था वो पूरे समाज के सामने है, मीडिया के सामने है, पुलिस इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के सामने है. उसके बाद उनके आपसी संबंध बहुत ही अच्छे थे. व्हाट्सएप कॉन्वर्सेशन जो पुलिस के पास ऑलरेडी रिकवर्ड हो चुका है, क्योंकि शिजान को फीवर एंड ब्रेन हॉस्पिटल से ही पिक कर लिया गया था, डिटेन कर लिया गया था. उसका मोबाइल उसी वक्त वहीं से उसके पुलिस के पास आ गया था. व्हाट्सएप में ऐसा कोई चीज़ नहीं निकल के आया है जहां पे शिजान या तुनिशा के बीच में किसी भी तरह का आपस में कोई मतभेद थे. वो दोनों लाइफ में मूव ऑन हो चुके थे. तुनिशा से मेरा बहन का रिश्ता था, भले खून का रिश्ता नहीं था, लेकिन एक एहसास था, एक बॉन्ड था जो हमने बहुत अच्छे से शेयर किया है. मेरा उससे बड़ी बहन का रिश्ता था. उसको तकलीफ में हम नहीं देख सकते थे किसी भी कीमत पर, उसमें चाहे शिजान हो, चाहे मैं हूँ या मेरी मदर हूँ. हिजाब, दरगाह, ये कहीं से कहीं तक उठता ही नहीं सवाल, क्योंकि हम जो भी अपना रिलीजन मानते हैं वो हमारी पर्सनल चीज़ है, हमारी पर्सनल स्पेस में होता है. हम उसके लिए यहाँ पे किसी को फोर्स नहीं करते. बॉलिवूडमध्येही लव्ह जिहाद गँग सक्रिय असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदमांनी केला. तुनिशाला न्याय मिळवून देणार असल्याचं ते म्हणाले. राम कदम यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडालेली आहे. तुनिशा शर्मा के मौत का गंभीर मामला, महाराष्ट्र सरकार की ओर से स्पष्ट निर्देश पुलिस को दिए गए हैं. सभी तथ्यों को खंगाला जाए. जो बिंदु सामने आ रहे हैं, जो बातें सामने आ रही हैं, वह सारी बातें क्या ये लव जिहाद के कारण मौत हुई है उस दिशा की ओर बढ़ रही है.
आवश्यकता यदि होगी तो पुलिस के द्वारा नार्को टेस्ट भी की जाएगी, पर तनुषा शर्मा के परिवार को न्याय मिलेगा, किसी के साथ भी अन्याय नहीं होगा। बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर हल्लाबोल करण्यात आलेला आहे। संजय राऊतांनी तो हल्लाबोल केलाय। दोन्ही गट एकत्र यावेत असं वाटणार यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं। दीपक केसरकरांनी जे विधान केलं आहे त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झालेत का असं दिसतंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही, यापैकी बरेच लोक भाजपत प्रवेश करतील, तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे असंही राऊत म्हणाले। राऊतांच्या या वक्तव्यावर शिंदे समर्थक आमदारांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटतायत। दीपक केसरकरांना वाटतंय दोन्ही गट एकत्र यावेत असं त्याचं आता त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय। म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झाले आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे, ही आमची माहिती आहे। कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहेत ऐकलं असेल की माझ्याच गटातले लोक माझ्या विरुद्ध माझा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करतायत, ह्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या। आमच्या भाजप सेनामध्ये किंवा आमच्या 50 आमदारामध्ये कुठलंही टोळी युद्ध नाहीये आणि त्यांना असं वाटतं की यांच्यामध्ये टोळी युद्ध व्हावं, पण त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही। एकनाथ शिंदे साहेब आमच्यातले काही गैरसमज असतील ते दूर करतील आणि काही टोळी युद्धाचा वगैरे काही भाग नाही। आणि भाजपचं 145 मिशन आहे, आमचं पण 100चं मिशन आहे आणि ज्यावेळेला आम्ही भाजप सेना म्हणून ज्यावेळेला आम्ही 245 पर्यंतचा टप्पा गाठू त्यावेळेला संजय राऊतांना भांडी धुंडी घासायचंच काम शिल्लक राहणार आहे, बाकी त्याला काही काम शिल्लक राहणार नाहीये। जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदे गट कुठे आहे? मग भाजपचे 145 असेल, मग शिंदे गटाचे लोक आहेत ते काय धुणी भांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कोण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे। संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे। मला असं वाटतंय 288 जागा आहेत। भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल की आमच्या 145 येणार, तर त्यामध्ये आमच्या आणखीन जर 50 मिळाल्या तर ती संख्या किती होते? तेवढी संख्या येईल भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असं गृहीत धरायला हरकत नाही। त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे, साधारणतः 200च्या दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना। बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय, मला असं वाटतं ते आता तेच काम करतायत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची इच्छा असेल तर आणखीन शोधा म्हणावं। निवडणुकीमध्ये पडल्यावर लक्षात आलं की हायवेला ब्रेकर का असतात। ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडी बरोबर चालवतो असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय। निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीत पडल्यानंतर बेटा ठीक से चल नहीं तो फिर से ॲक्सिडेंट हो जाएगा, हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली। एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। जनता मत देते त्याला राजा ठरवते। मला निवडून येण्याचा बी अनुभव आहे आणि पडल्याचा बी अनुभव आहे। 5 वर्ष पडल्याचा मला अनुभव आहे आणि त्यावेळेस लक्षात आलं की हायवेला ब्रेकर का असतात, तर गाडीचा वेग जर जास्त झाला तर ब्रेकरची गरज असते आणि ब्रेकर आल्यानंतर मग माणूस गाडी बरोबर चालवतो। मग 5 वर्ष मी सुधारलो की बेटा ठीक से चल नहीं तो फिर से ॲक्सिडेंट हो जाएगा। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। गावाकडच्या बातम्या घेऊन काही क्षणात परत भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।